नमस्कार मित्रांनो, स्मार्ट विचार चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. सतत शिकण्याचं महत्त्व आणि तंत्रज्ञानाचा वापर. आजच्या वेगवान जगात नवीन ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. या बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी सतत शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एकेकाळी आपण शिक्षण फक्त शाळा आणि महाविद्यालयात घेत होतो, परंतु आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण कुठेही आणि कधीही नवीन कौशल्य आत्मसात करू शकतो. तंत्रज्ञानाच्या या युगात शिकणं थांबलं तर आपण मागे राहण्याची शक्यता आहे. शैक्षणिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगतीसाठी सतत शिकणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे शिकणं खूप सोपं झालं आहे. यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत, जसे की ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब व्हिडिओज, ई बुक्स, वेबिनार्स आणि पॉडकास्ट. या माध्यमातून आपण अगदी थोड्या वेळात नवीन गोष्टी शिकू शकतो. आता थोडीशी AI बद्दल माहिती घेऊया. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्याच्या पद्धतीमध्ये एक नवीन क्रांती आणत आहे. AI आधारित लर्निंग ॲप्स, वैयक्तिक शिकण्याच्या सवयींवर आधारित सल्ला देणारे सॉफ्टवेअर आणि इंटेलिजंट ट्युटर सिस्टीम यामुळे शिक्षण अधिक व्यक्तिगत आणि प्रभावी होत आहे. AI आपल्या प्रगतीचा मागोवा ठेवून आपल्याला योग्य माहिती पुरवते आणि अभ्यासात सुधारणा करते. शिकवण्याच्या नव्या पद्धतीमध्ये तंत्रज्ञानामुळे आता परंपरागत शिकण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. शाळा, महाविद्यालय किंवा क्लासेसमध्ये शिकवण्यासोबतच आता हायब्रिड शिक्षण पद्धतींचा अवलंब केला जातो. व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटल रियालिटी सारखी तंत्रज्ञान शिकण्याचा अनुभव खूपच रोमांचक बनवत आहे. जसे की विज्ञानाच्या विषयात विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोगशाळेत न जाता व्हर्च्युअल प्रयोगशाळेत प्रयोग करू शकतात. हे केवळ वेळ वाचवणार नाही, तर विद्यार्थ्यांना सखोल अनुभव देणार आहे. स्वतःच्या गतीने शिकण्याचं महत्त्व म्हणजे तंत्रज्ञानामुळे आता आपण स्वतःच्या गतीने शिकू शकतो. कोणत्याही दबावाशिवाय किंवा मर्यादेविना आपण हवं ते शिकू शकतो. ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे आपल्याला वेळेवर आधारित नसून आपल्या सोयीप्रमाणे शिकायला मदत करतं. हे विशेषतः काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी किंवा घरात बसणाऱ्या व्यक्तींकरता फार उपयोगी ठरू शकतं. नवीन कौशल्य आत्मसात करणं हे कसं फायद्याचं राहील, तर सतत नवीन गोष्टी शिकण्यामुळे आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नवे मार्ग उपलब्ध होतात. आपण जितकं शिकतो तितके अधिक संधी उपलब्ध होतात. नवीन कौशल्य आत्मसात करणं म्हणजेच केवळ आपल्याला ज्ञानाचा विस्तार नाही, तर रोजगाराच्या अधिक चांगल्या संधींनाही दिशा देणं आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याचे फायदे काय आहेत तर ते बघूया आपण. तंत्रज्ञानाने शिकणं अधिक किफायतशीर आणि उपलब्ध बनलं आहे. फक्त एक इंटरनेट कनेक्शन आणि डिव्हाइस पुरेसा आहे, ज्या माध्यमातून आपण नवीन ज्ञान मिळवू शकतो. याशिवाय तंत्रज्ञान आपल्याला शिकवण्याच्या पद्धती सुधारण्यासाठी अनुकूल उपाय देतं. तर मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या या मदतीने शिकण्याच्या या नव्या युगात आपण सर्वांनी पुढे पाऊल ठेवायला हवं. सतत नवीन गोष्टी शिकणं हे केवळ आपलं करिअर घडवायचं साधन नाही, तर स्वतःला विकसित करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्मार्ट विचार चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विचार संपन्न व्हिडिओसोबत. धन्यवाद.